ते नाही, तू म्हणतोय ते वेगळे, मी म्हणतोय ते वेगळे. मी म्हणतोय ते तिकडनं इंदापूर बारामती रोड आमच्या बांदलवाडीच्या तिथनं असा तो फलटण रोडला, म्हणजे बारामतीला पूर्ण रिंग रोड होईल. हा पिंपळी पिंपळी ते तिथं त्याचं झालं का प्लॅन इस्टिमेट मार्चच्या बजेटला? हा करा, तिथं तो केला की जवळपास बारामतीला हा इकडनं असा गेला की एमआयडीसी मध्ये, तिकडून तो बाहेरच्या बाहेर, म्हणजे सगळ्याच रोड फायनल होईल. हे तर महत्वाचे रोड आपण त्या ठिकाणी घेऊ, म्हणजे आणि पुढं पण टप्प्याटप्प्याने आपण जाऊ, कारण आपलं नियोजन 5 वर्षाचं आहे. तुम्ही मला सांगा की हे टॉप प्रायोरिटी, तिला टॉप प्रायोरिटी देऊ. दादा हे पुढच्या वर्षी घेतलं तर चालेल, हे त्याच्या पुढच्या वर्षी घेतलं चालेल. कालच ती चर्चा झाली ह्याला विचार सर्व्हिस रोडला, पण त्यात विलासरावांना स्वतःच्या जरा जमीन काढून द्यावी लागेल. हे लिहून घ्या रे, जायचं तर नाही. काल विलासराव तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, काल याच्याबद्दलची चर्चा झाली. मी स्वतः साईटवर शारदा नगरच्या परिसरात होतो. काल काही पोपटराव आलेत का? पोपटराव नसेल, काल ते किकलेला बघायला सांगितलं होतं, ते ड्रेनेजचं पण बघितलंय, तर ते पण करायचं ठरलंय. त्या पद्धतीने आपण करू. आज साधारण ह्या निमित्तानं माळेगाव कल्याणनी सगळ्यांनी एकी टिकवा, म्हणजे मी तर बरोबर करतो. ही एक पण माळेगावचं दिसत, दत्तोबा हे दिसत आहेत. आणि दत्तोबा आई शपथ सांगतो खऱ्या अर्थाने माझ्या बरोबर राहिला. बाकीचे आता न बोललेलं बरं. तर आहे जे आहे, दत्तोबाचं नाव बी घेतलं की नाही, दत्तोबाचं काम पण एक नंबर आहे. माझ्या माग तो बाकीच्या जीवातून सांगितलं नाकाराव दादाला असं करू, दादाशिवाय काय नाही रे, पण त्याचंही कुणी ऐकलं नाही लोकसभेला. कुठल्या रस्त्याचे? नाही, ते प्रांत ते बघताय, त्याच्यात वाद झालेला आहे. ऐका तरी, त्याच्यात काही ठिकाणी जमिनीचे गव्हर्नमेंटनी दर ठरवलेले आहेत, काहींचे दर वाढले तर काहींचे कमी झालेत, असं काहीतरी झालं. म्हणजे आता आमचं बऱ्हाणपूरचं पोलिसांचा समोरचा रस्ता ना, प्रांताला विचारा ना, मध्ये 2-3 महिने आचारसंहिता होती. प्रांतात जरा पुढे या प्लीज. हा मुलगा कुणाचा आहे, त्याचं काय काम आहे ते बघा. अलीकडे नवी पद्धत सुरू झाली, बारका आणायचं आणि उभं करायचं. नाही तुमचं नाही, हे रस्त्याचं हा हे सही करून दे मला. मधल्या काळात आचारसंहिता येतोय, काय काय तुम्ही इतरही तालुक्यात जाऊन बघा, तिथले रस्ते, तिथल्या कामाचा स्पीड. मग आता झालं इलेक्शन बोललाय मी, आताच्या आता त्यांना सांगितलंय, ते म्हणतात उद्या मीटिंग होतीये, उद्या मीटिंग मध्ये दर ठरेल आणि त्या पद्धतीने होऊन जाईल. तर तेवढं करून घ्या. पण तर विक्रम आणि सगळ्या संचालक बोर्डाला, सगळ्या संस्थांच्या पण मला सांगायचंय, मला कसं कसं सोयीचं होईल तसं मी जरा रात्री उशिरा एकेका संचालक बोर्डाला घेऊन बसणार आहे. आज नाही, जसं सोयीचं असेल तसं. काही ठिकाणी दुधाच्या बद्दल तक्रारी अशा आहेत की संचालक बोर्डातल्या आणि काहींच्या ठराविकांच्याच दुधाची क्वालिटी ही योग्य पद्धतीनं दाखवली जाते, इतरांच्यावर अन्याय होतो.
असले प्रकार मी अजिबात खपवून घेणार नाही. मला हे असलं चालणार नाही. जर होत असेल तर ते ताबडतोब थांबलं पाहिजे, नाहीतर मग मला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. होत नसेल आणि कारण नसताना कुणाला बदनाम करण्याचा पण प्रयत्न काही जण करतात, तसं असेल तर मी ह्या कानाचं ऐकेन, त्या कानाचं सोडून देईन. हीच गोष्ट खरेदी विक्री संघ, दूध संघ, कुठल्याही संस्थेमध्ये थकबाक्या ठेवू नका, उधारीवर धंदा करू नका. 2 पैसे कमी आपल्याला मिळाले तरी चालतील, परंतु रोखीमध्ये धंदे करा. नंतर आपल्यातलेच काही जण येतात, आता माझं असं झालंय तसं झालंय, आता जमीन विकू का, अमुक विकू का. तर व्यापारी दृष्टिकोनातनं संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. आज खरेदी विक्री संघाची थकबाकी आहे का काही? किती? 1 कोटीची किती वसूल करायची? पण ते खात्रीनं देणारे आहेत ना, ते बघा त्याच्यामध्ये. नाहीतर एक नवीन पायंडा पाडू इथं पुन्हा. जर जो चेअरमन असेल, ज्या चेअरमनशिपच्या काळामध्ये विश्वास उधारी झाली असेल, त्याची चेअरमनशिप संपल्यावर त्याच्याकडनं ती वसूल करायची. हा कसं, त्याला इलाज नाही. तुम्ही जबाबदारी घेताना, तुम्ही चेअरमन आहात तर घ्या जबाबदारी. तुम्हाला जर अजित पवारच्या बद्दल खात्री असेल तर द्या उधार आणि वसूल करा. तुमची मुदत संपल्यात वसूल नाही झालं तर मग तुम्ही भरा. पोलीस स्टेशन, तू काहीतरी पोलीस स्टेशन तुला पैसे देणार आहे ते, नाही तर तुला उचलून देतील. पोलीस स्टेशन, विक्रम, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पोलीस खातं, राज्य सरकारमध्ये आपणच तिथं सरकारमध्ये कसे तिथे पैसे ठेवले जातील. थोडा पुढे मागे होईल, नाही असं नाही, पण 100% मिळतील त्याची मी खात्री देतो ना. पण बाकीचं इतर काही काही जण नाव मोठं लक्षण खोटं असल्या प्रकारचे, त्यांना मात्र देताना सगळ्यांनी, म्हणजे दूध संघांनी पण सोसायट्यांना ऍडव्हान्स देत असताना जो चेअरमन असेल त्याच्या काळामध्ये काय दिले त्या प्रांताला, जमिनीचं प्रांत साहेबांकडे जा. कुठल्या गावातलं दे प्रांताला? प्रांत साहेब एवढं बघावं त्याचं जमिनीचं आहे. आणि मला अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, बरेचसे MSCBचं रस्त्याचं आणि ह्याचं काम आहे, तर आपण माझं हे सगळं संपल्यावर सहयोगला या. म्हणजे ज्याची त्याची कागद हनुमान तिथल्या तिथे देऊन टाकू, कारण दुपारनं ते 2 कार्यक्रम करून मला नागपूरला संध्याकाळी जायचं. मौजे कराटे येथील मातंग समाज मंदिर जागा प्रस्ताव मंत्रालय 15/3. हे कुणी दिलं? हा, हे कायचं झालं, 15/3 होती आचारसंहिता, म्हणजे माग. आता मी गेल्यावर बघतो जीर्ण झालेले पाडण्याची परवानगी. अहो, समाज मंदिर कधी काढचंय? अरे कधी बांधलंय? हा, 72चं. मग ठीक आहे. अरे दोन्ही कामाला 40 लाख रुपये मंजूर आहे. पाडायची परवानगीचं प्रकरण फार मंत्रालयापर्यंत गेलेलं आहे, ते त्या ठिकाणी करावं लागेल. कुठलं? ये उद्याच्याला तिथं त्या जपासवाल्याला बोलतो तुला समोरासमोर. उद्या ये, मी उद्या 11 वाजता मंत्रालयात आहे. याचा पास काढून द्या, उद्या फाईल बघतो त्याचं. म्हणजे सार्वजनिक आहे, कराटीच म्हणतोय. हा, का बरं? आणि आता पिण्याचं पाणी नाझऱ्याचं 17 गावचं ते सीओ कडे का कुणाकडे? मजिबराकडे, जिल्हा परिषदकडे. ह्यांना निवडणुकीला दोन्हीकडनं लुगडी घेतली, आता पाणीपट्टी भरायची का? मला काहींनी सांगितलं होतं, दादा तुम्हाला माहिती नाही, काही काहींनी टेम्पो केला. आज माळेगाव आहे का,
चला 6 जणींनी टेम्पोत माळेगावला, उद्या काटेवाडी, हे चला उद्या काटेवाडी, वर्षाचं कामच झालं. जाऊ दे, आपलीच लोक आहेत, काय ताटात काय वाटीत काय. जगताप ते तुमच्याकडे कुठं पैसे कुठं कमी पडतात. एक मिनिट, आता मागे नाही झालं पुन्हा बोललाय ना तू, म्हणजे मला पुन्हा बोलावं लागेल ना. ते बहुतेक महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण स्टोरेज टँक वाढले, कॉस्ट वाढली. आता मला जगतापांनी काम दाखवलं, मी ते बघितलं. किती फूट खाली गेलं तिथं? जमिनीच्या खाली 25 फूट कॉलम काढलाय. बघा, तेच सांगतोय ना बाबा, प्लॅन एस्टिमेट जी सुरुवातीला हर घर नलची योजना होती त्याच्यामध्ये 50% केंद्राचे होते, 50% राज्याचे होते. आम्ही त्या योजना केल्या मंजूर, परंतु आता कॉस्ट वाढतीये. वाढणाऱ्या कॉस्टमध्ये केंद्र सरकार म्हणतंय आम्ही आता आमची कॉस्ट देणार नाही, सगळा खर्च राज्य सरकारने करावा. तो धोरणात्मक निर्णय आहे, तो एकट्या लोणी भापकर करता नाही, तो चांद्यापासून बांध्यापर्यंत राज्याकरता घ्यावा लागेल. आणि तो बोजा काहीतरी 10,000 कोटीच्या पुढचा आहे, 10,000 कोटी. तर ते चाललेलं आहे. होय, करायचे. तर पुन्हा एकदा विक्रम, सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने खरेदी विक्री संघ चालवा, कुठेही अडचण येऊन देऊ नका. बारामतीच्या नावाला साजेसं काम सगळ्या संस्थांनी करावं. आणि इथं पण जी 12-15 मुलं काम करणार आहेत त्यांनी सचोटीनं काम करावं, कुठेही काही चुकीचे प्रकार घडता कामा नये, ही खबरदारी आमच्या बारामती खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंप मधल्या माझ्या सहकाऱ्यांनी पण करावी अशी विनंती करतो. एकंदरीत संघाच्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.